सुट्टीमध्ये आरोग्य व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडवणारा संतापजनक प्रकार समोर आला। प्रसूतीच्या कळा जाणवत असल्यामुळे आशामती घुगे यांना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं। मात्र परिचारिका आणि डॉक्टरांनी 48 तास उपचाराविना महिलेला रुग्णालयात ताटकळत ठेवलं। एवढंच नव्हे तर रुग्णाच्या शरीरातील पेशी कमी झाल्याचं सांगत तातडीनं नांदेडच्या रुग्णालयात हलवा, अन्यथा महिलेच्या जीवाला धोका होईल अशी भीती डॉक्टरांनी नातेवाईकांना घातली आणि त्यामुळे घाबरलेल्या नातेवाईकांनी या महिलेला तातडीनं नांदेडच्या रुग्णालयात दाखल केलं। दरम्यान हा संपूर्ण प्रकार हिंगोलीचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नितीन तडस यांच्या निदर्शनास आल्यानंतर डॉक्टरांच्या विरोधात आता कारवाई करण्यासाठी चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। आशामती घुगे नावाची महिला तिच्या तिसऱ्या प्रसूतीसाठी सामान्य रुग्णालयामध्ये 72 तास अगोदर दाखल झाली होती आणि दरम्यानच्या काळात तिच्या ज्या सर्व तपासण्या आहेत त्या संबंधित डॉक्टरने केल्या आहेत, परंतु दुर्दैवाने ती पेशंट नांदेडला रेफर करावी लागली। या संपूर्ण प्रकरणाची आम्ही चौकशी सुरू केलेली आहे की हा पेशंट